सध्या आपल्या कोकणात अशी परिस्थिती असा की जे आपल्याकडची तरुण मुलं असतात ती कोकणात शिक्षण घेऊन पुणे मुंबई अशा शहरांमध्ये जाऊन तिकडे नोकरीसाठी वगैरे जातात आणि आपली गावाच्या गावा ओस पडत चाललेली असत. आणि त्याच्यामुळे आमका एक आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या मनात असा एक वाटतं की जे मुंबईक न जाता गावाक रवा नाहीसर जो आपलो व्यवसाय वगैरे करतात तर त्यांना पुढे आणायचा आणि त्यांचा आदर्श घेऊन जे इतर आता मुंबईत पुण्यात जाऊचा विचार करतात असे तरुण देखील या ठिकाणी रवान व्यवसाय करतील स्वतःचा आणि कोकण आपला समृद्ध करतील. तर ह्योच एक उद्देश मनात ठेवून आपण आता एक सिरीज सुरू करतो ज्याच्यामध्ये आपण जे आपले कोकणातले स्थानिक व्यावसायिक असतात त्यांना आपण प्रमोट करतलो. तर ज्या प्रकारे आमची जबाबदारी असा अशा व्यावसायिकांका पुढे आणूचो तशी तुमची देखील जबाबदारी असा की त्यांना पूर्ण मार्केट म्हणजे त्यांचे व्हिडिओ वगैरे शेअर करून त्यांच्याकडून हे जे वस्तू असतात ते बनवणारे ते सगळे विकत घेऊचे. तर ही जबाबदारी तुमची असा. तर या व्हिडिओंका नक्की सपोर्ट करा, हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्यांच्याकडून हे जे वस्तू असतात ते जे काय व्यवसाय करतात तर त्यांना असंच सपोर्ट करत राहा. तर आज आपण इलाव नागवे कणकवली तालुक्यातील नागवे गावात त्या ठिकाणी सांगवेकर वाडीत. तर इकडे कृष्णा कुडाळकर तर ह्यो आपल्यासोबत असा तरुण तो आता लास्ट इयरला असत ना बीकॉमच्या लास्ट इयरला असा. पण त्यांना एक नवीन म्हणजे ॲक्च्युली जुनीच म्हणजे पिढीजात आमचा जो कुंभार काम असा आम्ही पण कुंभारच असो तर जे आमची कुंभारकाला असतात तर ती तो जोपासता. सध्या मार्केटमध्ये बघू गेला तर आपल्याकडे मातीची भांडी म्हणजे जेवणासाठी जी लागतात तर ती सध्या जास्त ट्रेंडिंगला असतात. पण त्याच प्रकारे या ठिकाणी जे डेकोरेटिव्ह म्हणजे शोभेची वस्तू असतात किंवा अँटिक पीस असतात त्यांना देखील मार्केट असं आणि हीच एक मार्केटमधली गरज ओळखून कृष्णान या ठिकाणी अँटिक पीसेस बनवूक सुरुवात केल्याना तर त्याच्याकडून आपण ही सर्व माहिती घेणार आहोत. तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि कृष्णाच्या व्यवसायाक सपोर्ट करूसाठी ही व्हिडिओ शेअर करा. त्याच्याकडून हे सगळे पीस जे असतात अँटिक पीस जे बनवतात ते नक्की विकत घेवा. आपण आता इलाव कृष्णाच्या घराकडे आणि या ठिकाणी त्याचं छोटंसं असं सेटअप असा आणि इकडे तो सर्व मातीची भांडी बनवता. तर नमस्कार मित्रा, तुझा पहिल्यांदा सुवर्ण कोकण ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत असा. तर तुझ्या ह्या व्यवसायाची छोटीशी माहिती आमका दे. आमच्याजवळ बघा हे मातीची जेवणाची भांडी नसून ही शोपीस वगैरे भांडी आहेत. त्यामध्ये म्हणजे वापरण्यायोग्य सुद्धा आहेत किंवा शोसाठी ठेवण्यासाठी सुद्धा आहे. ओके, म्हणजे आता मी बघितलंय तर पाण्याची बॉटल वगैरे असत, त्याच्यानंतर जे धुपाटणी वगैरे असत धुपारती आणि अजून जे कप वगैरे असतात ते तू बनवतस आणि त्यासोबत इतर जे अँटिक पीस ते पण बनवतात. तर आपण आता याच्या पुढे माहिती घेऊयाच याच्याकडून. तर पहिली आता प्रोसेस काय असा या भांड्यांची? पहिली प्रोसेस म्हणजे बघा माती बारीक घेऊन घ्यावी लागते. ओके, माती बारीक करून घेतल्यानंतर ते भिजवून ते माती मळून ठेवावी लागते. ओके, तुम्हाला दाखवतो या प्रकारे. तर इकडे आता यांचं सगळं पूर्ण घराकडेच सगळं सेटअप असायच्यासाठीचा काय वेगळा हे नाही. ही बघा ही माती भिजवून एका जागी ठेवून दिलेली आहे. आता ही माती कुठली असा? ही माती कुंभारी माती म्हणून वेगळी येते. वेगळी म्हणजे ती आपल्या हैसरात मिळतात माती टाईप येते. नागवेतच मिळतात की काय ना बाहेर ना मागूची लागतात? बाहेर ना मागवतो, विकत घेतो. ती ही विकत घेतात दुसऱ्या गावामधून भेटतात. ओके, म्हणजे हरकुळ मधलीच. ओके, तर हरकुळ मधून ही माती मागवलेली आहे आणि खास हे जे भांडी बनवण्यासाठी ही योग्य म्हणून या प्रकारची माती वापरली जातात. तर आता ही आपली माती रेडी असा. ही रेडी केलेली आहे. म्हणजे एका साधारण किती दिवस जातात? हे जास्त 4 दिवस जातात. 4 दिवस जातात. म्हणजे पूर्ण माती आणून ती बारीक करून चाळून नंतर ती पाण्यात भिजवून अशी 4 दिवस जातात. मग 4 दिवसानंतर अशी ही पूर्ण माती भांडी बनवण्या योग्य तयार होता. ओके, मग ह्याच्यानंतर आता काय प्रोसेस आहे पुढची? यानंतर बघा ते भांड बनवण्यासाठी मळून घ्यावी लागते. पुन्हा मळूची लागतात ती माती? पुन्हा मळवावी लागते. ओके, तर म्हणजे आता ही जी आपण रेग्युलर मळून ठेवलेली आहे पण भांडी बनवण्याच्या आधी पण पुन्हा मळूची लागतात. ह्याच्यासाठी काय मशीन वगैरे तुम्ही घेतलास काय? नाही, ते हातानच करतो पुरा. आता सध्या तरी तुमच्याकडे पूर्ण हातानच मशीन म्हणजे माती मोळचं काम सुरू असा. चला आता पुढचं ह्या बघूया. ओके, तर सध्या हे जे माती मोळूची असं ना माती चाळूची माती मोळूची सगळी पूर्ण मशिनरी इलेली असत. पण आता ह्याची कशी सुरुवात असल्यामुळे
या ठिकाणी सध्या सगळा काम अंग मेहनतीचाच असा आणि स्वतः कृष्णा आणि त्यासोबत त्यांचे वडील तर हे देखील त्यांना मदत करतात. तुम्ही माती कामच करतास की अजून इतर काम करतास? माती काम पण करतो आणि गवंडी काम पण करतो. ओके, म्हणजे गवंडी काम पण तुमचं सुरू असतं? जास्त तर गवंडी काम करतो. हा, आणि फावल्या वेळात हे आपला बरोबर, म्हणजे मधल्या कामात आपला टाइमपास म्हणून आहे. कुंभार काम बरोबर. करतो. ह्याच्या आधी तुमचे वडील वगैरे सर्व? वडील आमचे बनवायचे पण आम्ही कधी बनवलं नव्हतं. हा आता जवळ आता आमका 50 वर्ष झाली. हा पण 50 वर्ष पर्यंत आम्ही काही मातीचं काम केलेच नाही. आम्ही त्या वडील बनवायचे आम्ही लहान होतो. हा आणि आता जवळ आता 7-8 वर्ष झाली. हा, हे आम्ही प्रशिक्षण शिकल्यामुळे आता तेवढा थोडा योग लागला. बरोबर. ह्याच्यात तुम्ही प्रॉपर प्रशिक्षण घेतलं? प्रशिक्षण घेतलं मी प्रशिक्षण घेतला. मुलगीने आमचं काय घेतलं नाही. त्यांनी प्रशिक्षण नाही घेतलं ना? मी 10 दिवस प्रशिक्षण घेतल्यानंतर तो थोडा थोडा योग लागला. हा, मग ते आमचं ती मशीन भेटली. बरोबर भेटली त्यामुळे आम्ही बनवू लागलो. मग मी बनवतो बघून आता आमचा मुलगा बनवतो. बरोबर. तो आता बनवतो तो माझ्यापेक्षा तो चांगले बनवतो, चांगला training उत्तम, झालेला आहे. बरोबर. खूप चांगली गोष्ट असता या आता म्हणजे. मी लहान मोठीच बनवतो. हा पण आता माझा मुलगा आहे तो सगळे अँटिक पीस सगळे चांगले बॉटल म्हणा हा, किंवा दुपाटणी म्हणा, हा, कप ग्लास बरोबर असे वेगवेगळ्या प्रकारची दही भांडी, बरोबर तांब्या पेला असे हा. वेगवेगळे सगळे तुम्हाला पाहिजे अशा मॉडेल मध्ये बनवून देऊ शकतात. बनवतो तो. बरोबर, आणि ऑर्डरी पण असतात. बरोबर. लोक इथे येऊन पण घेऊन जातात. इकडे येऊन पण घेऊन घेऊन जातात. आता तो तुम्हाला बनवून दाखवेल. नक्कीच. आता बघूया आपण या ठिकाणी माती कशी मळतात ती. तर ही आता आपण रेग्युलर जी भिजवलेली माती होती ती घेतलेली असा. जसं आपण म्हणजे भाकरीचं पीठ मळतो त्याच प्रकारे या मळूचा लागतं ना? हो. बरोबर. हो, खूप भारी. मग एका पण मेहनत असा बघा. एक जरी आता मशिनरी जरी इले तरी पण काही गोष्टींसाठी जी आपली सुरुवात करूची असता, कमी बजेटमध्ये असता, आपल्याकडे पहिली इन्व्हेस्टमेंट नसता, तर त्यावेळी प्रत्येक व्यवसायाची सुरुवात ही अशीच होता. त्यामुळे आपल्या पहिल्यांदा प्रचंड मेहनत ही तर कंपल्सरीचा. आणि ही मुलं सर्व मेहनत करतात ह्या बघून आमका आधी समाधान वाटतं. आम्ही पण मुंबईतच जॉबला होतो, पण ती आम्ही नोकरी सोडून आता गावीच आमचा व्यवसाय सुरू केलेलो असा. खरोखर खूप भारी. आणि आमच्यासारखे जसे काही तरुण तयार व्हावेत तर हीच आमची एक इच्छा असा. त्याच्यामुळे आम्ही हे सर्व असे व्हिडिओ बनवून प्रमोट करत असतो. तर ओके, तर आता आपलं मातीचं गोळं तयार झालेलो असा. चला, तर आता ह्याच्या पुढची प्रोसेस आपण बघूया. हे आता नवीन भांडी इली आहेत ना? हा, हे तर कुंभार चाक आहे. हा, ते पहिलं दांड्याने फिरवायचं असायचं. बरोबर. आता हे इलेक्ट्रिक आलं आहे. इलेक्ट्रिक. हे आता म्हणजे शासनाकडून अनुदानात मिळाली आहेत की विकत घेतलेले असतात? अनुदानात. म्हणजे जेव्हा आपण प्रशिक्षण घेतो तर हा, हा, माझ्या वडिलांनी प्रशिक्षणातर्फे हे घेतले आहे. ओके. मग तेव्हा त्यांना मिळाला. म्हणजे आता बहुतेक आता वर्षातून माका वाटतं 1-2 वेळा प्रशिक्षण लागतात आपल्या कुंभारकामचा. आणि खूप सारे युवक असतात ते त्याच्यामध्ये भाग घेतात. खरोखर चांगली गोष्ट असं आहे. आता जस्ट मागच्या महिन्यातच प्रशिक्षण संपला, 7 दिवसाचा होता. आणि आता ही अशी नवीन भांडी दिली जातात. ह्याच्यात अजून पण ॲडव्हान्स काही मशिनरी असतात ते आपण मागच्या व्हिडिओत पण बघितलेले, ज्यावेळी आपण या मातीच्या भांड्यांचे व्हिडिओ बनवलेले. तर ही एक वेगळं आपली प्लेलिस्ट असा, तर ती आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन चेक करा. मी एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली असे मातीच्या भांड्यांची. तिकडे तुमका सगळ्या प्रकारचे बघूक गावतली. तर चला, या ठिकाणी आता चाकावर मातीचा भांडा कसा बनवला जातो ता बघूया. तर आता तू कोणता भांडा बनवतो? मी आता तुम्हाला दह्याचं भांड बनवून दाखवतो. दह्याचा. ओके, म्हणजे छोटं बुडकुलं बोलतो आपण. दही भांडा. बुडकुलं नाही, दही भांडा. दही भांडा असं. बुडकुलं म्हणजे काय असतात? बुडकुलं म्हणजे तो दुसरं वेगळं दह्याचं असतं. हा, तो मोठं. ओके. याचं मॉडेल ही दही भांडा. या दही भांडे. ठीक आहे, चला. तर इकडे सर्व स्पीड ॲडजस्टमेंट वगैरे असं हे पूर्ण टोटली इलेक्ट्रिकवर मशीन चालतं. आणि कृष्णाचा खरोखर म्हणजे अभिनंदन करू हवं की त्यांना कुठलाही ट्रेनिंग घेऊक नाही. वडिलांनी त्याच्या ट्रेनिंग घेतल्याने होता आणि तो असाच वडिलांची कला बघून बघून शिकलेलो असा. आणि या ठिकाणी आता आपल्याला तो दह्याचा भांडा बनवून दाखवणारा. जे असं बोलतो ना की पिढी जात ही कला असता जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणजे जाता. त्याच प्रकारे काही गुण हे पूर्ण अंगातच असतात आणि त्यांना असं पूर्ण काय वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नसता. खूप भारी.
वा, या पूर्ण सगळा आपल्या कलेवर डिपेंड असतं. म्हणजे ज्या प्रकारे आपण आकार देतलो मातीक त्या प्रकारे माती ती आकार घेतली. अगोदर तर पूर्ण भांडा असं तर गोल आहे ना फिरूचा लागा ना हे आता काठीने. हे त्या भांड्याचं झाकण आहे. ओके, या पहिला तू झाकण हा, बनवलं. झाकण आहे. पहिल्यांदा आता आपण बनवतो झाकण, जा दह्याचा भांडा असताला त्याच्यासाठीचा. या भांड्यांची प्राइस साधारण किती असतात तरी? आता ह्या दह्याचा जर भांडा असा तर याची प्राइस कितीपर्यंत असतली? इथे साधारण 100 पासून स्टार्ट आहे. 100 पासून सुरुवात. सुरुवात. ओके, म्हणजे आता सध्या 100 रुपये किंमत सुरू असा. हा, सुरू. म्हणजे भविष्यात वाढू पण शकता, कारण ह्याच्यासाठी खूप म्हणजे मातीची किंमत इली, हा. मातीची किमती वाढत असतात. परत हे भट्टीसाठी लाकडं असतात, लाईट बिल असा, परत स्वतःची मेहनत असा. वा, तर पहिल्यांदा या ठिकाणी जा दह्याच्या भांड्याचा झाकण असा तर आपला रेडी झाला. आणि आता आपण बनवणार आहोत दह्याचा भांडा. हे मशनी फक्त लाईट नसतानाच फक्त बंद राहतात, बाकी काय चालू बाकी शकतो ना? चालू शकतं. म्हणजे असं काय प्रॉब्लेम नाही की एवढ्या पर्टिक्युलर नाही. तासापर्यंत चालू करू, नाही. काय विषय नाही. ओके, याचं किती पण तास आपण चालू शकतो. बरं. मध्ये मी असं म्हणजे न्यूज ऐकलेलं आहे की ह्या भांड्यांका असं शॉक लागलेलो काम करणाऱ्यांका, तर त्याचं शॉकचं वगैरे काय प्रॉब्लेम? नाही नाही, तो शॉपचं काय विषय नाही. काय विषय नाही, सांभाळू का फक्त आपण व्यवस्थित? फक्त आपण ते आर्थिंग बिर्थिंग देऊ काही. बरोबर. आर्थिंग दिल्यानंतर काय त्याला फरक येत नाही. हां, म्हणजे व्यवस्थित वायरिंग वगैरे नाही सगळं. हां, लाईटीचा म्हणजे काळजीपूर्वक आपण पण वापरू. आपण पण स्वतःची पण जबाबदारी असते. वा, हे बघा आता कसा आकार घेतलेला असा. मस्त, एक नंबर. आता करू बघा कसं एकदम पूर्ण केलाय तो. पण तुका हे कसं कळलं की ह्याची साईज आणि त्याची साईज सेमच असा? ती साधारण अंदाज असतो. अंदाज साधारण. ओके, मी आता तोच विचार करत होते की पहिल्यांदा आपण ह्या इकडे झाकण बनवलं आणि त्याच्यानंतर त्या झाकण बरोबर यावरच्या दह्याच्या भांड्यावर बसा कवा, तर ह्या कसा अंदाज? त्या सर्व अंदाजे हा अंदाजे म्हणजे एक हातात आणि पूर्ण म्हणजे वर्ष एक हाताचं अनुभव. माप असतं. अनुभव, म्हणजे ते आपण बनवतो तर बाबा एक कसं केवढं बनवलं आहे, बरोबर. तर त्याच्यावर ढाकण केवढं लागणार, हा, तर एक अंदाज आहे. अंदाज. वा, मापा बिपा घेऊन येणार नाही ते. बरोबर. मापा घेऊन बाबा मी मापात एवढं करेन हा, असं होणार नाही. तसा नाही होणार. खूप सुंदर. तर अशा रीतीने भारी असं आहे का इकडे बघा. या मशीनचा ते बरं आहे का आवाज वगैरे काय येत नाही, पूर्ण सायलेंटमध्ये या ठिकाणी काम असं चालू. आता या फायनलच असा की म्हणजे एका काय अजून थोपटून वगैरे काय हा, करू? नाही, याच्यावर फिनिशिंग येणार. फिनिशिंग. हा, थोडं सुकल्यानंतर याच्यावर फिनिशिंग येणार. ओके, चला तर आता या कट झालेला असा आणि आपला भांडा या ठिकाणी रेडी झाला. वा, म्हणजे बघा अगदी आपण जी साच्यातली भांडी बघतो त्याच्यापेक्षा खूप भारी या ठिकाणी असा दह्याचा भांडा आपल्या कृष्णाने तयार करून दाखवला. एक नंबर. हा, माका वैयक्तिक खूप आवडला. एक टेम्पररी आपण झाकण लावून बघा, झाकण पण बघा एकदम परफेक्ट बसलेला असा. एका बोलतात एक्सपिरियन्स, आणि अगदी ह्या वयात ह्यो एक्सपिरियन्स असा. ह्याच्यावर एकच गोष्ट कळत आहे की जर आपण आपल्या कलेवर जर व्यवस्थित लक्ष दिलं किंवा मनापासून केली ना, ज्याच्यात आवड आहे आपल्या, तर मग अशी सुंदर अशी कलाकृती तयार होता. खूप भारी. आता याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असतील या भांड्यावर? हे झाल्या थोड्या सुकल्यानंतर हां, त्याला पुन्हा याच मशीनीवर टर्निंग म्हणतात त्याला. टर्निंग. हा, ते ठेवून या असे बघा या प्लास्टिकच्या सहाय्याने त्याला फिनिशिंग द्यायची. ओके, बस काय ते रेडी झालं. म्हणजे आता हे जे थोडेसे आपले रफ या हा, ठिकाणी rough थोडे दिसतात. स्पॉट दिसतात ना, हा, ते मग पूर्ण फिनिश होऊन हा, जातात. finish. बरोबर. हा, मग याच्यावर आपण कलर काम वगैरे देखील करू हा, शकतो, करू पेंटिंग वगैरे बाहेरून. हा. खूप सुंदर. मातीची भांडी उन्हात सुकवल्यानंतर आता आपण या ठिकाणी चाललो भट्टीकडे. ह्याच्यात का म्हणजे पाण्यात मिक्स करून ठेवतात ना माती? हा, ही माती पाण्यात मिक्स करून इथे ठेवतो बरोबर, घट्ट होण्यासाठी. घट्ट होण्यासाठी. आणि तर ही आता भट्टी ही तुम्ही स्वतः बनवलास ना? हा, भट्टी आम्ही स्वतः बनवलेली. ह्याच्यामध्ये पण खूप प्रकार असतात. हा, प्रत्येकाची भट्टी वेगवेगळी असतात. बरोबर. वा,
तरी बघा इकडे असा भट्टी तर या साईडने पूर्ण पूर्ण पोकळ लाकडा आहे. लावली जातात. खालून खालून असं दाखव असं म्हणजे आणि ह्या असा वरती काय लोखंडी आहे हा, केला आता हे असं का? लोखंडी जाळी आहे. हा त्याच्या खाली फक्त लाकडं लावायची, हा याच्या हे वरती फक्त भांडी ठेवायची. वरती भांडी ठेवायची. त्याच्यामुळे काय होतं की डायरेक्ट जो जाळ जाळ असता असतो तो भांड्यांका लागत लागत नाही नाही. हा. आणि ती काळी काळी पडत पडत नाही. नाही. बरोबर. हा. आता पूर्वी कसा करायचे? पूर्वी कळायचे कसे जमिनीवर असे लावायचे, हा लाकडं मध्ये टाकायची हा आणि लावायची, मग आग लावायची. मग आग त्याच्यामुळे तो डाग तर पडायचा. डाग पडायची. बरोबर. हा, त्याच्यामुळे डाग पडायचे, लाकडं खालीच राहतात ना. लाकडा तर हे स्वतःच बनवलेले असे बघा, हे हे आम्ही दगडाचं स्वतः बांधकाम बनवलेले आहे. केलेलं असा. आणि ह्याच्यावरती म्हणजे भांडी लावून झाल्यानंतर तर मगाचा ते- उलन ते होता उलन टाकतो तर टाकायचा. आणि मग त्यानंतर साधारण 3 तास 4 3-4 तासांनी तास काढायचं. संध्याकाळी लावला का सकाळी काढायचे. संध्याकाळी लावलं की सकाळी काढायची. हा, बरोबर. सकाळी काढायचे. तर ते लाकडा वगैरे काय काय विकतच आणतात विकतच तुम्ही? आणतो, हो. लाकडं विकडं सगळं विकत. बरोबर. म्हणजे बघा म्हणजे असं ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट पण असा. आता लाकडा लागतात. आता तिकडे बघितलं तर हा. मशीनचा खर्च असा, मशीनचा खर्च, त्याच्यानंतर लाईटीचा खर्च असा, मातीचा खर्च मातीचा असा. हो मातीचा गाडी भाडा, मातीचा गाडी भाडा परत सगळा. खन्ना, हो असं म्हणजे त्याच्यानंतर ते परत माती प्रिपेअर तसं करूसाठी परत सगळा मजुरी. हिसाब घातला त्याच्यात काय परवडणार नाही, पण एक धंदा म्हणून हा, बरोबर. ठीक एक आहे. साइड हा. बिझनेस म्हणून हा. एक शक्यतो ठीक हा, आहे. ठीक. आणि त्या मनात त्याचे ते किमती असं किमती आहे, ठरलेले नाही. तर किमती काही असं. लोक म्हणतात की काय लोकांना एवढी जास्त काय कशी लोकांना किंमत? कसं वाटतं एवढे केवढे कसे काय हा. असं. म्हणजे ते स्वतः बघितल्याशिवाय समजणार नाही, स्वतःने केल्याशिवाय पण कळणार हा, नाही. तर कळणार जेव्हा नाही. माणूस हा. उतरता या व्यवसायात मेहनत किती तेव्हा आहे. कळतं मेहनत किती आहे ती. तर इकडे आता कृष्णाचे वडील असतात. तुमचं नाव कसं काका? सत्यवान कुडाळकर. ओके. तर हे काका असतात या ठिकाणी ही भांडी बनवतात. तुम्ही काय करतास? दुपारती आहे. ही दुपारती. ओके. दुपार म्हणजे दुपाट नाही, बरोबर. गणपतीला म्हणा किंवा आपल्या घरात वापरायसाठी असे हा दुपारती आहे. हा हा, हे दुपारतीला आम्ही दांडे बनवतो आहे, म्हणजे बरोबर. चाकावर पण बनवतो. हा हा. आणि हे आता हे तुळशीच्या पुढ्यात लावायसाठी हे आहे. बरोबर. दिवा. हा, दिवा. दिवाची आपण दिवा आतमध्ये ठेवतो हा, ना. दिवा आतमध्ये ठेवायचा. दिवा आपण आतमध्ये ठेवतो दिवा ह्याच्या याच्यामध्ये. आतमध्ये खूप ठेवायचा. भारी. मग हे काही सर्वात सर्व हे डिझाईन वगैरे डिझाईन केलेली केलेले असं. असं केलेले. खूप भारी. याची साधारण प्राइस किती पर्यंत जाता? हे तर आम्ही इथे जागेवरती 60-70 ने देतो. जागेवर 60-70 रुपयांना. बाजारात ओके. नेऊन विकला तर मग आम्ही 100 ने देतो. बरोबर. कारण इकडून सगळा तो हा, ट्रान्सपोर्ट सगळा सांभाळून नेऊचे लागतं. सामान आणून. बरोबर. त्याच्यानंतर अजून काय आहे तुमच्याकडे भांडी? हा, तर आणि एक कप असतात. हे कप म्हणजे जे आपण रेग्युलर चहाचे कप. कप चहाचे. चहाचे कप. तर हे बघा खूप सुंदर असे हे कप असतात मातीचे. काका काम करतात. हे आता सर्व हँडलिंग वगैरे असा फिनिशिंगचा वगैरे आणि तुम्ही काम करतात आणि म्हणजे हे बनवतात. चाकावर पण बनवतो. चाकावर पण बनवतात. हे पण मीच बनवलेले आहेत. बरोबर. मोस्टली जास्त करून कृष्णा जास्त कृष्ण हा, करतो. हा. तो करतो आणि तो अगदी म्हणजे डेकोरेटिव्ह वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ट्राय करत असतात. खूप भारी. आणि म्हणजे तुमका आधी खरोखर म्हणजे माका मनापासून धन्यवाद देवचा कशासाठी. कारण ग्लास आहे हे बघा हे ग्लास आणि वेगवेगळे मोठे पण ग्लास असतात. मोठे पण ग्लास अगदी साईज प्रमाणे. हा, हे आपण म्हणजे पाण्यासाठी आपल्या वगैरे साऱ्या किंवा वेगळं- सरबत त्याच्यासाठी आपण हा. घेऊ शकतो. खूप भारी. आणि तुम्ही जे खरोखर तुमच्या मुलांका जे सपोर्ट केलास ना, कारण म्हणजे वैयक्तिक माझं मत हल्लीचे जे सर्व पालक असतात ना बरं. ते हैसर शिकवतात आणि मुंबई पाठवतो. तुम्ही हय राहा नको हैसर तुमका काय नाही. नाही ना, आता आमच्या मुलांना आम्ही शिक्षण दिलेलं आहे. बरोबर. आणि हे याच्यात पण मन घातलेला त्यांनी बरोबर. पोरग्याने. मी करते तर पोरगे पण करत जातो. हो. असं सगळं चाललेला. नाही खूप चांगला आहे. आणि एका म्हणजे ना भविष्यात खूप प्रकारचं मार्केट असा मोठा. आता कसं आता तुमची ही सध्या सुरुवात असा, पण ह्याच्यातच जर आपण थोडी अपग्रेड केला ना तर खरोखर म्हणजे मुंबईत आणि पुण्यात नोकरीची गरजच नाही. पण त्यांना शिक्षण पण आम्ही दिलेलं आहे. बरोबर. शिक्षण कुठलं पण हवंच काय पण करू. ही compulsory. कला बरोबर. म्हणून केल्याने तरी चालेल, हा व्यवसाय म्हणून दुसरा काय केलं तरी पण तरी तसं पण काही चालेल. विषय असं. खरोखर तुमका पण खूप पण म्हणजे- ही कलाच राहणार. हो आणि व्यवसाय नोकरी धंदो बरोबर. हे कायम आपण जोपासना करू शकतो. जोपासना करू शकतो. आता तुम्ही कसं म्हणजे तुम्ही गवंडी काम, प्लास्टर काम, लादी काम सगळं सगळं करून करता, आणि हे पण पण करतो. जोडकाम म्हणून हा, तुम्ही हे पण कुंभार करतो. काम हा, पण ते करतास. करतो. तसंच ना. खूप भारी. तर इकडे आता काका या ठिकाणी काम करतात सगळं म्हणजे जे हँडल वगैरे बसूचं असत ना. आपण आता इकडे मातीची भांडी कोणती बनवलेली असतात ती आपण बघूया. तर आता कुडाळकर काकांकडे कोणत्या प्रकारची भांडी असतात ते आता आपण बघूया. तर इकडे पूर्ण सर्व भांडी लावलेली असतात. पहिल्यांदा आपण बघूया ह्या काय? हे फ्लॉवर पॉट असत. हे फ्लॉवर पॉट. हा, फ्लॉवर पॉट. ओके. फ्लॉवर पॉटची किंमत काय आहे साधारण? आता म्हणजे 30-40 रुपये पर्यंत. 30-40 रुपयापर्यंत. ओके. आता फ्लॉवर पॉट मध्ये पण एक साईज बघा. साईज ह्यो एक वेगळं हे असा, ह्यो एक पॅटर्न वेगळं असा, ह्यो पॅटर्न वेगळं असा, म्हणजे एकदम छोटं. हा ह्यो एकदम छोटो असा. म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये इकडे तुमका हे सर्व हे सर्व फ्लॉवर मोठं पॉट आहे. मिळतले. हा. अगदी मोठ्या साईज मध्ये हवं असत तर मोठ्या साईज मध्ये,
त्याच्यानंतर पाण्याचं जग ना, हा ह्यो जग पाण्याचं जग, जग असं बरोबर. हे असं. पाण्याच्या जगची प्राइस किती आहे सध्या हे आता? 150 रुपये. 150 रुपये. आणि मेन खास आकर्षण इकडे बघा, हा पाण्याची बॉटल. बॉटल ही पाण्याची बॉटल खूप इम्पॉर्टंट असा, आणि हे स्वतः तुम्ही बनवता? स्वतः आमचं कृष्णा बनवतो. कृष्णा स्वतः बनवता. मागच्या वेळी मी जे व्हिडिओ बनवलेले आहे ना, सावंतवाडी नंतर कणकवली वगैरे, तर त्या ठिकाणी हे जे भांडी होती ती बाहेर मागवायची, गुजरातून मागवायची. हा तिकडून मागवायची. तर आता ही इकडे पण आपल्याकडे बनतात आणि तुमका ही मिळू शकतात. खूप सुंदर पाण्याची बॉटल असं, ही एकदम नॅचरल सुंदर. म्हणजे तुम्हाला पाणी बिणी अजिबात बाहेर येणार नाही बघा. हा पाणी अजिबात असं आम्ही पाणी वापरलेले पण बॉटल असत. हो, आणि तुमका वापरलं पाण्याचे पण दाखवू शकतो. बरोबर. खूप भारी, म्हणजे माका वैयक्तिक आवडली आहे पाण्याची बॉटल. अगदी याचा बूच वगैरे बघा, हे मातीचं बोच आणि असं प्लास्टिकचं हा आता आपण लावून देऊ शकतो. आपण हे कुठेतरी बाहेर न्यायचं असेल ते प्लास्टिकचं बोच. प्लास्टिकचा बूच, होय. म्हणजे याच्यातून पाणी वगैरे काय पाणी पडणार बाहेर नाही. पडणार नाही. खूप भारी, असं. एक नंबर. पाण्याच्या बॉटलची प्राइस साधारण किती पर्यंत जाता? 150 रुपये पर्यंत. 150 रुपये. आणि बाजारात 200 रुपये पर्यंत जातं. बरोबर. कारण आहे ना तुमका ती घेऊन जाऊची लागतं. हे मातीची आता भांडी हे खूप आता आम्ही 120 पर्यंत इथे जागेवर देतो. जागेवर छोटी 120. छोटी. हा आणि छोटी. ही आता मोठी आहे, ही 150 रुपये ती 150 रुपये. म्हणजे साईज वर डिपेंड आहे. साईज हा आता हे आजचे किमती असतात, म्हणजे आता ह्या आहे सध्याचा रेट चालू आहे. सध्याचे रेट चालू आहेत. सध्या. नंतर हे किमती बदलू पण बदलू शकतात. शक्यतो माका तरी वाटतं, माझ्या अंदाजाप्रमाणे कमी तर काय होणार कमी नाही होणार, पण वाढणार. वाढणार ते नक्की असत. कारण आता माती भेटत नाही, बरोबर, लाकूड भेटत नाही, सगळं महाग झालेला. हो हा आता सगळं त्याच्यात लाईट बिल. हो, लाईट बिल आणि परत असत. नंतर हे असत दुपाटणी वगैरे. हे अजून पाण्याच्या बॉटलचे पाण्याच्या बॉटलचे साईज वेगवेगळे. आणि हे आता दुपाटणं, छोट्या दुपाटण्यापासून छोटा एकदम छोटा, त्याच्यापेक्षा जरा मोठा असं. हे छोटा जग. हो, छोटं जग. म्हणजे बघा वेगवेगळ्या साईज मध्ये, अगदी अँटिक पीस पण त्यासोबत आपल्या रेग्युलर वापरता येणारे वस्तू. छोटा करा हा लग्नासाठी. ही रसई, करा रसई. वा, ही करा रसई. खूप भारी, सुंदर अशी अकडे भांडी असत. पाण्याची बॉटल. हा तांबे पेला. हा सध्या मार्केटला चालतो, जास्त चालता. हे तांबे पेला. हे तर म्हणजे मी तरी ऐकलेलं आहे की हे खानापूरच्या मातीचे बनतो. नाही, पण हे आमच्या मातीचं आहे. इकडच्याच हरकुळच्या मातीचे. हरकुळ नागव्यातल्या, हरकुळ नागव्याची माती मिक्स असतात. पेलो आणि बघा एकदम मस्त, भारीच वाटतं. खूप सुंदर, खूप सुंदर. त्याच्यानंतर हे सगळं मनी प्लांट ना, मनी बॅग, गल्लो. खूप भारी. तिकडे असत. नंतर आता मगाशी आपण बघितलेले इथे दिवे लावसाठी. आणि हे आपली रेग्युलर, हे बुडकुले. हे बुडकुले. ओके. हे बुडकुल्यांका तर म्हणजे वर्षभरच मागणी असते, कायमच चालू असते. ऍक्च्युली तसं म्हटल्यावर सगळ्यांकाच ही जी सगळी भांडी आहेत ना, सगळ्यांकाच वर्षभर मागणी असते. हे करार असे मोठा, हे मोठा कर, बरोबर. तर आणि ही रसई. ओके. तर अशी सगळी भांडी असतात. मस्तच, खरोखर खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पण असतात, पण आमच्याकडे आता थोडी बनवली नाही. हा, तुम्ही बनवून देऊ शकता. कोणी सांगितले ना, तर ते तुम्ही त्यांना हवी त्या प्रकारची भांडी इकडे बनवून देऊ शकता. तर आता मला सांगा, ते आता आपण तिकडे भांडा बनवला ना, त्याच्यानंतर मग आपण काय करतो? कारण जे आपण रेग्युलर जेवणासाठी भांडी वापरतो ते एका भट्टीत वगैरे भाजला जातं. ह्या पण भांड्यांका भाजला जाता का? आता हे पण भांडी तशीच भाजवली लागतात. तशीच भाजवली सेम तसंच. सेम. आता आपण माती मळली, चाकावर बनवला का त्याला सुकवायच लागतं. सुकवलं का त्याला फिनिशिंग, थोडं सुकलं का जरा सुकलं का फिनिशिंग करावं लागतं. फिनिशिंग केल्यानंतर पूर्ण सुकवावं लागतो. नंतर ते भट्टीत लावायचं. भट्टीत साधारण किती तास? भट्टीत आता 3-4 तास. 3-4 तास. म्हणजे सध्या आता त्याची लेटेस्ट भट्टी आता मी इकडे बघितलंय, तर हे काय कॉटन आहे ना, कॉटन त्याच्यावर टाकायचं, उलन. त्याच्यामुळे ते लवकर तापतं, हेट बाहेर जात आणि हिट त्याला जास्त मिळते. जास्त. आणि म्हणजे ते काळे वगैरे भांडी काळे होत नाही, एक कलर येतो त्याने, एक कलर येतो. तर ते माका तर मी हळूहळू शिकतोय. पहिले आम्ही भट्टी लावत होतो ना, तशी खाली जमिनीवर लावायची. बरोबर. आणि ते लाकडाची डाग यायची, काळी बिळी भांडी दिसायची. बरोबर. किंवा परत कलर येत नव्हता. ते आता हे कसं, एक कलर येतो. आणि ते अजांतर लावल्यामुळे ते एक कलर नाही, चांगली भाजली जातात. चांगली पण भाजली जातात आणि कलर पण चांगला येतो. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही शिकता. जसे आता इकडे साधारण सांगवेकर वाडीत किती जण हे बनवतात भांडी? 8 जण तरी बनवतात. 8 जण तरी बनवतात. 8 घरामध्ये धंदा चालू. खूप भारी. आमचा फक्त आता छोटा भांड्यांचा आहे, बाकीच्या ठिकाणी सगळ्यांचा मोठ्या भांड्यांचा आहे. पण व्यवसाय म्हणजे तो व्यवसाय, तो आपलं छोटो असं नाही की मोठं असं नाही. तुम्ही चालू
चालू केलात आणि प्लस तुमच्या मुलांनी देखील याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, आणि ती गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट असा. आणि बाकीचे सर्वजण असत ते मातीची भांडी आपली रेग्युलर बनवतात, पण तुम्ही या ठिकाणी म्हणजे वेगळा विचार केला, आम्ही वेगळा विचार केला आणि तो एक तुमचा खरोखर म्हणजे एक टॅलेंट असा वेगळा. तर मित्रांनो, ह्यो व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय. तर आता आपण बघितले की कुडाळकर काकांकडे कोणत्या प्रकारची भांडी मिळतात, त्याची किमती देखील जाणून घेतले. तर आता ही व्हिडिओ तुम्ही किती महिन्यांनी किती वर्षांनी बघतालाच त्याची आपल्याला आयडिया नाही. तर हे जे सर्व भांडी असतात तर ते ह्यांच्याकडून घ्यावा. किमतीमध्ये बदल होऊ शकतात, त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही प्रिपेअर्ड राहा. तुमचा लोकेशन शक्यतो या ठिकाणी आता ह्यांचं सुरुवातीचंच बिझनेस असल्यामुळे जेव्हा यांचे पूर्ण जे आपले स्टॉल वगैरे लागतात तिकडून तुम्ही घेऊ शकताच, किंवा इकडे या ठिकाणी नागवे सांगवेकर वाडीमध्ये कणकवली तालुक्यात तुम्ही येऊन नागव्या गावात यावा. कणकवलीपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असा. आणि या ठिकाणी सांगवेकर वाडीमध्ये हे तुम्ही सर्व जे मातीची भांडी असतात ती तुम्ही विकत घेऊ शकता. किमती तर आपण तुमका सांगितलेले असत.